हॅलो फ्रेंड्स, तर आज आपला टॉपिक आहे ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची। तर भरपूर लोकांचे डॉक्युमेंट हरवतात किंवा मोबाईल हरवतात, तर ते ऑनलाईन कंप्लेंट करायला नेट कॅफेत जातात। तर आपण घरबसल्यासुद्धा ऑनलाईन कंप्लेंट करू शकतो, जसे की मोबाईल, इतर प्रत्येक गोष्टीची आपण ऑनलाईन कंप्लेंट करू शकतो। तर मोबाईलवरून आपण ऑनलाईन कंप्लेंट करणं शिकूया आज। तर चला येऊया स्क्रीनवर आणि डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा। तर क्रोमला उघडायचं आहे, त्यानंतर इथे टाईप करायचे आहे महा पोलीस सिटीजन। तर हे बघा खाली आलेलं आहे, यावर क्लिक करायचे आहे। तर हे बघा खाली साईट आलेली आहे, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर साईडला स्क्रॉल करायचे आहे। तर हे बघा इथे आहे ऑनलाईन सर्व्हिसेस, यावर क्लिक करायचे आहे। तर क्रिएट सिटीजन लॉग इन, यावर क्लिक करून आय डी पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तर हे बघा इथे फॉर्म खुललेला आहे। तर ज्यांचा कोणाचा बँक पासबुक किंवा मोबाईल किंवा अदर काही हरवलेलं आहे, तर त्यांचे आधार कार्डवर जे नाव असतील ते इथे टाकायचे आहे। तर त्यांचे नाव टाकायचे आहे। खाली फादर्स नेम, इथे त्यांच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तर इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। त्यानंतर ॲड्रेस, तर इथे गावाचे नाव टाकायचे आहे। विलेज, इथे पण सुद्धा गावाचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तर तुम्ही ज्या कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये असाल तर ते तिथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर साईडला स्क्रॉल करायचे आहे। तर हे बघा इथे ईमेल आय डी आहे, तर इथे ईमेल आय डी टाकायची आहे करंटवाली, जो तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन असेल ते। आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो तुमच्या मोबाईलमध्ये उपस्थित तिथे अवेलेबल असेल तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। कारण त्यावर एक ओ टी पी जाईल, तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय करावा लागेल, त्यानंतर तुमचा आय डी पासवर्ड क्रिएट होईल। तर हे बघा खाली आल्यानंतर लॉग इन आय डी, तर इथं तुम्हाला आय डी बनवायची आहे। आय डीचे फर्स्ट लेटर कॅपिटल असणे गरजेचे आहे। त्यानंतर समोर आकडे टाकणे गरजेचे आहे। तर हे बघा पासवर्ड, त्यानंतर इथे फर्स्ट लेटर कॅपिटल टाकून समोर @ जोडून तुम्हाला आकडे टाकायचे आहे। तर सेम पासवर्ड खालतं टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे। त्यानंतर तुम्ही कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट कराल। तर हे बघा खालतं सबमिटचं ऑप्शन आलेलं आहे, तर हे बघा यावर क्लिक करायचं आहे। तर हे बघा इथे ओ टी पी सेंड झालेला आहे, इथे ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचं आहे। तर मी करतो आहे। तर ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा आय डी पासवर्ड क्रिएट झालेला असेल, तर इथे आय डी पासवर्ड टाकायचा आहे। तर बघा मी आय डी पासवर्ड टाकलेला आहे। त्यानंतर इथे कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे। तर हे बघा लॉग इन झालेलं आहे। हे बघा इथं कोणत्यात कंप्लेंट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर कंप्लेंट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर हे बघा ॲड न्यू कंप्लेंट डिटेल्स, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल हरवलेला असेल किंवा बँक पासबुक किंवा इतर XYZ तुमचं काही पण हरवलेलं असेल, तर तुम्ही इथून ऑनलाईन कंप्लेंट करू शकता। तर हे बघा लॉग इन केल्यानंतर अर्धा फॉर्म इथेच भरलेला असते। तर तुम्ही इथे इथं पब्लिक करायचं असते। त्यानंतर इथे सेव्हच्या बटनवर क्लिक करायचं असते। तर मी केलं आहे। तर सेम फॉर परमनेंट, तर यावर क्लिक करायचं आहे, यस करायचं आहे। आणि इथे तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे। तर इथं बघा नाव आलेलं आहे आणि सेव्ह करायचं आहे। तर हे बघा प्लेस ऑफ ॲक्सिडेंट, तर तुमचा मोबाईल हरवलेला असेल किंवा बँक पासबुक, तर इथं बँक पासबुक हरवलेलं असेल तर तुमचा अकाउंट नंबर, बँक नेम आणि होल्डर नेम हे इथे टाकावं लागत असते। त्यानंतर मोबाईल हरवलेला असेल तर मोबाईलची डिटेलसुद्धा इथं भरावं लागतं। आणि इथे
जर तुम्हाला टायमिंग माहीत असेल तर येस कराल, नाही इथे टायमिंग टाकू शकता, त्यानंतर नो करा जर तुम्हाला माहिती नसेल तर मी नो केलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही माहिती भरल्यानंतर सेव्हवर क्लिक करायचे आहे. हे बघा, मी इथं मोबाईल फोन लॉस्ट असे टाकलेलं आहे. सेम त्याला कॉपी करून तर खाली सबमिटवर क्लिक करायचं आहे. आणि इथे डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे. इतर ज्या पण तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल तर ते इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जे कुठले पोलीस स्टेशन तुमच्या जवळतील असेल तर तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर सेम माहिती जे तुम्ही तर इथे भरतोय, मोबाईल लॉस्ट म्हणून आपण टाकलेलं होतं. मोबाईल लॉस्ट. सेम खाली पण तेच माहिती भरायची आहे. आणि आता सबमिटवर क्लिक करायचं आहे. आधी आपण सेव्ह करत होतो. फॉर्म भरल्यानंतर हे बघा, कंप्लेंट डिटेल्सपर्यंत आल्यावर सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर हे बघा, सबमिट झालेला आहे फॉर्म. त्यानंतर क्लिक हेअर टू प्रिंट यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे बघा, फाइंड नेक्स्टच्या समोर एक ऑप्शन आलेला आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि PDF यावर क्लिक करायचं आहे. तर हे बघा, PDF उघडलेली आहे. तर तुम्ही हे कंप्लेंटची प्रिंट काढून तुम्ही पोलीस स्टेशनला देऊ शकता. तर धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.